ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी बघूयात। नाशिकमध्ये अनेक बनावट वोटर आयडी समोर आलेत। शिवसेना उभाटाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी हा पर्दाफाश केलाय। एकाच नावाने 3 बनावट वोटर आयडी आढळून आले, तर एकाच व्यक्तीचे फोटो सारखे आहेत, मात्र नावं वेगवेगळी असल्याचं समोर आलंय। तर एका आयडीवरती नाव महिलेचं मात्र फोटो पुरुषाचा असल्याचं उघड झालंय आणि हे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहेत। अशी बनावट कार्ड तयार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिक मतदारसंघात असे मतदार आहेत की त्यांचे एकाच नावाचे 3 शैक्षणिक कार्ड बनवले गेले, म्हणजे तो 3 ठिकाणी मतदान करू शकतो। आणि महिलेच्या नाव महिलेचं आणि फोटो हा जेंट्सचा त्याच्यात करण्यात आलेला आहे। आणि मतदार यादीत कसं असतं, मतदार यादीत जो न फोटो असतो त्यालाच हे मतदान करू देतात। आणि त्यावेळेस जर निवडणूक अधिकाऱ्याशी आपण जुजत घातली तर त्यावेळेस सरकारी कामात अडथळा घातला याबाबत ते गुन्हे दाखल करतात। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत मी विचारणा केली असता तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला उडवडीची उत्तर दिली। चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मतदार यादीतील घोटाळा समोर आलाय। घुग्गुस या गावामध्ये एकाच घरात 119 मतदारांची नोंद सापडली आहे। मुळात या घरी केवळ 2च मतदार आहेत। घुग्गुस हे ग्रामपंचायत असलेलं औद्योगिक गाव आहे। याच गावात सचिन बांदुरकर यांचं 350 क्रमांकाचं घर आहे। राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या घरातून तब्बल 119 जणांची नोंदणी झाली आणि या मतदारांचा घर क्रमांक 350 आहे। एका लहानशा घरात इतक्या मतदारांची नोंद कशी काय करण्यात आली हा मोठा प्रश्न आहे। काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केली असता हा घोटाळा समोर आला, त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। हे लोक कोण आहेत, त्यांची नोंदणी कुणी केली, ज्यांनी कुणी केली असेल त्यांच्या लक्षात हा प्रकार आलाय की नाही, की हे बोगस मतदार आहेत, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत। ही माहिती समोर आल्यानंतर घरमालक सुद्धा चकित झालेत आणि काँग्रेसने या बोगस प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली। देशभरात एक मुद्दा गाजतोय, तो आहे बोगस मतदार यादी आणि बोगस मतदानाचा। आपण चंद्रपूर शहराच्या घुग्गुस या केमिकल वार्डात आहोत। प्रभाग क्रमांक 6 हा आहे आणि या भागात सुद्धा अशाच प्रकारचा प्रकार उघडकीस आणलेला आहे काँग्रेसने। आपण ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणी 350 क्रमांकाचं घर आहे। हा नगर परिषदेने दिलेला हा क्रमांक आहे। या क्रमांकाच्या घरावर जवळपास 119 मतदार या घरात दाखवले गेलेले आहे। आपण या घरात जाऊया। या घरात ज्या बांदुरकरचे जे घराचे मालक आहेत ते सध्या आपल्या इथे दिसत आहेत आणि हा छोटासा घर आहे आणि या छोट्या घरी जवळपास 119 विविध जाती धर्माचे लोक आहेत जे याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे हा कशा प्रकारे हा म्हणजे नोंदणी केली असावी तो प्रशासनाचा भाग आहे। पण 119 मतदार या भागात दाखवले गेलेले आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत अनवरजी। एकंदरीत हा जो 119 मतदार या एकाच घरावर नोंदणी केले, हा प्रकार नेमकी कशा उघडकीस आला, काय सांगाल? देशाचे विरोधी पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी मतदार यादीतला भोंगळपणा आणि मतदार चोरीचा प्रकरण देशासमोर उघड केला। त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चंद्रपूर विधानसभेतील ग्रामीण व घुग्गुस शहरातील मतदार यादींची पडताळणी केली असता आम्हाला धक्कादायक प्रकार या समोर आलेले आहे। घुग्गुस शहरामध्ये 0-1 नंबरचे क्रमांकाच्या घरावर अनेक मतदार आहे। आपण बघत आहात हा घर जो आहे हा 350 क्रमांकाचा घर आहे आणि या घरामध्ये तब्बल 119 मतदारांची नोंदणी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि ते मतदार विविध जाती धर्माचे आहेत आणि त्यांचा पत्ता जो आहे घर क्रमांक हा 350 दाखवण्यात आलेला आहे। हा मतदार यादीतला भोंगळपणा या ठिकाणी स्पष्ट आणि उघड झालेला आहे। या घराचे मालक आपल्या सोबत आहेत। तुम्ही इथे किती लोक राहतात आणि तुमच्या घरावर 119 घराची नोंद आहे, तुम्हाला माहिती आहे? माझ्या घरी मी, माझी पत्नी आणि 2 मुलं राहतात आणि हे 119 मताचा प्रकार हा मला आजपर्यंत नव्हता माहीत। आता यांनी चौकशी केली तेव्हा मला माहिती पडलं का माझ्या घराच्या घर क्रमांक 350 वर 119 मतदार यादीमध्ये नावं नोंदल्या गेली आहे, हे मला आता कळलं आहे। अशाच प्रकारे अनेक घुग्गुसच्या घरामध्ये अशा प्रकारची नोंदणी केली आहे। आता प्रशासनाने याचं काय उत्तर देते नेमकं बघावं लागेल। हैदर शेख, न्यूज लोकमत, घुग्गुस, चंद्रपूर।